प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. विषय गंभीर आहे, कारण वाल्मिक कराडाचा इन्काउंटर करण्याची सुपारी देण्याची शिफारस सरकारच्या काही वरिष्ठ पदाधिकारी, सरकारच्या गोठ्यातले IPS अधिकारी यांनी रणजित कासले यांना देण्यासाठी बीड मध्ये आले होते. रणजित कासलेला भेटले होते असं रणजित कासलेनं आपल्या डायरीमध्ये त्याची नोंद केलेली आहे, पोलीस डायरीमध्ये. आणि जे तुम्ही पाहू शकता, असं तो छाती ठोकपणे आरोप करतोय. कोणावर? मुख्यमंत्र्यावर. कोणावर? उपमुख्यमंत्र्यावर. मित्रांनो, या महाराष्ट्राचं राजकारण आम्ही गेल्या 40 वर्षापासून पाहतो, पण एवढं टोकाचं पाऊल एखादा अधिकारी, एखादा पोलीस कर्मचारी, एखादा PSI आपल्याच खात्याच्या विरोधात, आपल्याच मंत्र्याच्या विरोधात, आपल्याच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात, आपण जिल्ह्यात ज्या राहतो त्या ज्या जिल्ह्यात ड्युटी करतो त्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या विरोधात तो ज्या पद्धतीनं बोलतो, हा रणजित कासले. खरं तर रणजित कासले हा अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं व्यक्तिमत्वच म्हणावं लागलं आता. कारण एवढं जाहीरपणे असे आरोप करण्याचं धाडस कोण करू शकतो? काय प्रश्न आहे मित्रांनो. मग आता वाल्मिक कराडचा इन्काउंटर का करावं वाटतं कोणाला? हाय प्रश्न आहे. बर, वाल्मिक कराडचा इन्काउंटर करण्यासाठी कासलेंनाच का निवडण्यात आलं? हाही प्रश्न आहे. का कासले आपलं गुजरातमध्ये केलेलं कृत्य लपवण्यासाठी, का गुजरातमध्ये जाऊन त्यांनी ज्या पद्धतीनं तपासाच्या बहाण्यानं गुजरातमध्ये जाऊन तिथं खंडणी मागण्याचा प्रयत्न केला, हा खंडणीचा प्रयत्न उघडकीस आला आणि ताबडतोब 24 तासाच्या आत रणजित कासलेला निलंबित करण्यात आलं. मित्रांनो, आता त्याची इन्क्वायरी चालू आहे, चौकशी चालू आहे, पुढे जे व्हायचंय ते होईल. पण वाल्मिक कराडाच्या जीवावर कोण उठलंय? हाही प्रश्न आहे. आता मतांतर आणि त्यावर चर्चा कालपासून सुरू झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंजलीताई दमाणे यांनी सांगितलं की हे सगळं फेक आहे. असं कसं शक्य आहे? आणि ते काहीतरी दारू पिऊन बडबडतात. आता स्वतः रणजित कासलेच 1-2 वेळा असे व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो, की मी दारू पिलेलो आहे आणि दारू पिलेला माणूस खरं बोलतो. आता जो दारू पितो तो स्वतः सांगतो की दारू पिलेला माणूस खरं बोलतो. तर जो पितात त्यांना नक्कीच कळणार की खरं बोलणार का खोटं बोलणार. म्हणून मी माझं टायटल घेतलंय की वाल्मिकचा इन्काउंटर खरा की खोटा. मित्रांनो, 9 डिसेंबरला संतोष देशमुखची हत्या झाली आणि या हत्येनंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप झाला, ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड म्हणजेच परळीचा आका, बीडचा आका, मग सुरेश धसांनी हे प्रकरण लावून धरलं. छोटा आका, मोठा आका, बडा आका, लहानगा आका, लहानगा आका, हे सगळे आका बाहेर येत नाही तोपर्यंत सुरेश धसांचा खोक्या बाहेर आला. त्यांचा खोक्या बाहेर येत नाही तर संदीप क्षीरसागरांचं काही मारहाण झाल्याचे, PAच्या मार्फत मारहाण झाल्याचे प्रकरण बाहेर आले. ते जाहीर होत नाही तर म्हणजे पुरा बजरंग सोनवणेचा कोणतरी टोण्या गोण्या तो बाहेर आला. म्हणजे या बीड जिल्ह्याला झाले तरी काय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विषय गंभीर आहे, पण या विषयाची चर्चा
आता आत्ता प्रसारमाध्यमाने ते काल प्रकरण उचललेलं आहे. इतक्या दिवस रणजित कासलेला लाईटली घेण्यात आलं, कारण एक गोष्ट आपल्याला नक्की माहिती आहे, लांडगा आला लांडगा आला लांडगा आला म्हणून घोषणा द्यायची की मग तो लांडगा कधी येतच नव्हता. त्या गावातले लोक हे पळून जायचे, लांडगा आला लांडगा आला लांडगा आला, तो लांडगा काही यायचा नाही. मग ते एके दिवशी खरंच लांडगा आला. तसा काही प्रकार आहे का मित्रांनो? ही गोष्ट खर तर मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे. ही गोष्ट उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे. ही गोष्ट ज्या ज्या अधिकाऱ्यांची नावं त्यानं डायरीमध्ये लिहिली त्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे. ही गोष्ट पोलीस अधीक्षकांनी बीडच्या गांभीर्याने घ्यायला पाहिजे की एक पोलीस कर्मचारी, निलंबित पोलीस कर्मचारी असे आरोप करतात. आणि मित्रांनो, काल पोलीस अधीक्षकांनी हा प्रकरण अगदी एका अर्ध्या सेकंदात संपून टाकले. त्यांनी सांगितले की निलंबित कर्मचाऱ्याबद्दल मी काही बोलणार नाही, त्याची चौकशी जे काही निघायचे ते निघेल. आता रणजित कासले हा धाडस कसा करू शकतो? कारण हा रणजित कासले एक वादग्रस्त व्यक्तिमत्व. या रणजित कासलेच्या 2 वर्षात 7 बदल्या झालेल्या आहेत. रणजित कासलेने हे आरोप केले की मी सायबर डिपार्टमेंटमध्ये, मग मला इकडं बोलून घेऊन इन्काउंटर करण्याची सुपारी मध्ये कुणी 5 कोटी एकदा देतात म्हणे, कधी 10 कोटी 50 कोटी पर्यंत हे व्यवहार होतात म्हणे, लमसम अमाऊंट दिली जाते म्हणे, उच्चस्तरीय मिटिंग होणे म्हणे. मग ही मिटिंग झाल्याची कल्पना सुद्धा कासलेला कोणी दिली? मुख्यमंत्र्यांची आणि केंद्रातल्या गृहमंत्र्यांची सुद्धा मिटिंग झाली हे सुद्धा कासले कसा सांगू शकतो? या माग काय गणित आहे? आणि तो जाहीरपणे नावं घेऊन सांगतोय की मला सुपारी देण्याचं काम करण्यात आलं की वाल्मिक कराडचा इन्काउंटर करायचा आहे. तर कासलेनं सांगितलं म्हणे ते मी पाप करणार नाही. आता कासले किती पुण्यवान आहे. कासले बाबतीत जे फाईल बाहेर काढली तर बरंच काही प्रकरण बाहेर येण्याची शक्यता आहे. पण आता गंमत अशी आहे की जो कासले एवढा छाती ठोकपणे सांगतोय, जो रणजित कासले दमाणियानं सुद्धा खोटं ठरवतोय, तो म्हणतो की दमाणियाला कायद्यातलं काय कळतं का? मी 10-12 वर्ष सर्व्हिस केली, एक एक कायदा मी कोळून पेलाय. एवढा कॉन्फिडन्स रणजित कासलेला आहे मित्रांनो. मग हा रणजित कासले की ज्याला वाल्मिक कराडचे सर्व कच्चे चिट्टे माहिती आहेत, याच रणजित कासलेनं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या गाड्या पकडलेल्या आहेत. याच रणजित कासलेनं ज्यावेळेस म्हणे पैशाच्या बॅगा पकडलेल्या आहेत, याच रणजित कासलेनं राखेच्या गाड्या अडवल्या आहेत, याच रणजित कासलेनं वाळूची गाड्या म्हणजे हा रणजित कासले हा तसा त्या ठिकाणी प्रसिद्ध माणूस आहे. म्हणून तो म्हणतोय, अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं, पोलीस वालों का डॉन, म्हणजे पोलीस खात्यातला डॉन. म्हणजे एक त्याची ती स्टाईल, त्याची रील्स आणि त्याचे ते बोलणं, त्याची ती स्टाईल, आणि एवढं कॉन्फिडन्सली तो आरोप करतोय धडाधड. मुख्यमंत्री म्हणे मुख्यमंत्री बीडला यायला घाबरतात. एवढा आरोप देवेंद्रजी कसे सहन करतायत? कारण मापत त्याला एवढं भान आहे का की तो कुणावर आरोप करतोय? हा रणजित कासले डायरेक्ट मुख्यमंत्री आरोप करतोय. हा रणजित कासले डायरेक्ट मंत्रालयावर आरोप करतोय. हा रणजित कासले हा यंत्रणेवर आरोप करतोय. आणि रणजित कासलेचा राग हा आहे की त्यानं जे गुजरातमध्ये जाऊन कार्यक्रम केला त्याच्या बदल्यात त्याला दिलेली शिक्षा, त्याला निलंबित केलं. मध्ये त्याचा एक व्हिडिओ आला होता मित्रांनो, आणि त्याच्यात त्यानं सांगितलेलं होतं की झालं आता मला एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आलेला आहे, माझं सगळं तर मिटलेलं आहे आणि लवकरच मला कामावर घेणार आहेत आणि लवकरच माझं सगळं मला पुन्हा माझं पद बहाल करा, मला त्याच ठिकाणी देणार आहेत, असं तसं. त्यावेळेस आम्हाला वाटलं हे प्रकरण मिटलं बाबा. आता हे म्हणजे रणजित कासलेला शांत करण्यामध्ये किंवा रणजित कासलेला मॅनेज करण्यामध्ये सरकार यशस्वी झालं आणि रणजित कासले आता कुल्ड झाले. रणजित कासलेने जे काही प्यायचं, दारू पिऊन जे काही बोलायचं ते बोलून गेले आणि आता कुठंतरी त्यांना सॉफ्ट कॉर्नर झालेलं आहे आणि आता रणजित कासले शांत झाले. पण काल जो त्यांनी बॉम्ब टाकला तो अत्यंत वेदनादायक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो की त्यांनी तर डायरेक्ट सांगितले, नाव घेऊन सांगितले की वाल्मिक कराडचा इन्काउंटर
करण्याची सुपारी रणजित कास्तेला देण्याचा घाट घालण्यात आला होता। ही बाब अत्यंत गंभीर आहे मित्रांनो। ही ज्या पद्धतीने हे राजकारणी लोक ह्याला लाईट घ्यायला लागलेले, ही गोष्ट लाईट घेण्यासारखी नाहीये। याच्यात सखोल चौकशी झाली। बरं, तो इथपर्यंत सांगतोय की मी डायरीमध्ये नोंद केली। मित्रांनो, खरंच वाल्मिक कराडच्या जीवावर हे राजकारणी उठलेत का? खरंच धनंजय मुंडेंना आता वाल्मिक कराड ही अडचण वाटते का? खरंच धनंजय मुंडेंचे जे काही कारनामे आहेत, धनंजय मुंडेंचं जे काही राजकीय अस्तित्व आहे, धनंजय मुंडेंच्या ते अनेक वर्षापासून संपर्कात आहे, धनंजय मुंडेंचा राईट हँड असं पंकजा ताईंनी जाहीर सभेत गडावर सांगितलेलं की वाल्मिक अण्णाशिवाय धनंजय मुंडेचं पानही हालत नाही। मग एवढी गोपनीय माहिती असलेला हा वाल्मिक कराड, मग यांना भीती आहे का वाल्मिक कराड तोंड उघडेल? कारण वाल्मिक कराड कदाचित जर त्याला वाटत असेल की आता आपण खपतोय, आपण जातोय, आपण अडकतोय, मग तो एखाद्या तोंड उघडलं तर त्यामध्ये धनंजय मुंडे अडचणीत येतील का? वाल्मिक कराडने तोंड उघडलं तर कोण कोण अडचणीत येणार? मित्रांनो, वाल्मिक कराडने जर तोंड उघडलं तर संपूर्ण पोलीस खातं अडचणीत येण्याची शक्यता आहे। आणि तृप्ती देसाईंना एक नोटीस देण्यात आलेली होती की तुम्ही त्या 26 अधिकाऱ्यांची नावं आम्हाला द्या, यांच्यावर आम्ही कारवाई करू। तृप्ती देसाईंनी काल सांगितलं की मी 26 नावांची यादी घेऊन गेले होते। सुरेश दास म्हणतात 26 नाही, तिथं काहीतरी 40-50 आहेत, अजून कोणता, ते सगळं जर मिळून काढतात 101 पोलीस अधिकाऱ्यांवर कायम आशीर्वाद, कायम हस्त, कायम त्यांना मदत हा वाल्मिक कराड गँग करते। म्हणजे हा वाल्मिक कराड त्यांना सांभाळतो। मित्रांनो, मदत म्हणजे ह्या पोलीस खात्याच्या डिपार्टमेंटच्या जे काही पोलीस खात्यातले डिपार्टमेंट आहेत, याचे जे अधिकारी, कर्मचारी, पोलीस, ह्या सगळ्या लोकांना ज्या वेळेस कधी आर्थिक अडचण पडत असेल त्या वेळेस वाल्मिक कराड हा त्यांना मदत करतो, असं याच्यातून निष्पन्न होत आहे। आणि तृप्ती देसाईंना ज्या अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवलेली होती की तुम्ही त्या 26 लोकांची नावं आम्हाला द्या, त्या 26 लोकांची नावं द्यायला गेल्या असतात, ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस दिली त्याच अधिकाऱ्याचं पहिलं नाव होतं की हा वाल्मिक कराडचा माणूस आहे म्हणून। तृप्ती देसाईंनी त्याला विचारलं सुद्धा का, म्हणजे तुमचंच नाव पहिले, पुढे काय झालं माहित नाही। पण मित्रांनो, हे जे चाललेलं आहे हे गंभीर आहे। आणि हे जे रणजित कासले सांगतात की मी जर तोंड उघडलं तर अजून काय काय मी बाहेर सांगेल, काय सांगेल, कारण ज्यावेळेस एखादा कर्मचारी, एखादा PSI, एखादा पोलीस 10-12 वर्ष त्या खात्यामध्ये सर्व्हिस करतो, त्यावेळेस त्याला त्या खात्याची पाळंमुळं माहीत झालेलं असतात, त्या खात्याचं राजकारणाचं राजकीय सेटलमेंट माहीत झालेलं असतं। मग याची भीती आहे का? वाल्मिक कराडांना VIP ट्रीटमेंट मिळतीये का? तेच VIP ट्रीटमेंट देणारे हेच जेलमधले, मग तिथं कायद्याचं नाव पुढे केलं जाईल का, कर्मचाऱ्याकडून केलं जाईल का, कासलेकडून केलं जाईल का, खरंच वाल्मिक कराडचा इन्काउंटर होणार आहे? आणि मित्रांनो, वाल्मिक कराडांना त्यांनी मागे एकदा आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं सुद्धा आहे की वाल्मिक कराडांना स्लीप ॲनेमिया म्हणजे काहीतरी झोपेत श्वास घ्यायचं विसरायचा हा रोग आहे। त्याच्यासाठी त्याला मशीन वगैरे पुरवण्यात आल्यात का, काय ते काय प्रकारे का उद्या ते असं सांगू शकतात की हा नैसर्गिक मृत्यू आहे। मग हे सगळं जे काही आता आपण ऐकतोय ना मित्रांनो, हे गंभीर आहे। कशामुळे मी गंभीर म्हणतोय की ते आता डायरेक्ट आरोप करतायत सरकारवर। रणजित कासले हे काल टीव्हीतला स्टार आहे, काल प्रत्येक चॅनलवर, इतक्या दिवस कोणत्याही चॅनलनी रणजित कासलेला एवढं सिरियस घेतलेलं नव्हतं। अंजली ते दमण्यामध्ये तुम्ही त्याची बातमी तरी कशाला दाखवताय? तो फेक आहे। आता तो फेक आहे का तो खरं बोलतोय का लांडगा आला रे, लांडगा आल्याची कहाणी होणार आहे? या बाबतीत काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच विषय आणि एकच चर्चा सुरू होती की हा रणजित कासले नावाचा हा जो एक
लागलेला सुरुंग आहे या डिपार्टमेंटला किंवा या यंत्रणेला, या तपासाला, कुठेतरी याच्यामध्ये सत्यता आहे का? काल करुणा मुंडेंनी सुद्धा सांगितलं की मला कल्पना आहे, म्हणजे करुणा मुंडेंना कल्पना आहे म्हणे की धनंजय मुंडे कोणत्या स्तराला जाऊ शकतात. धनंजय मुंडे त्याला 50 कोटी नाही, त्याला 500 कोटी देऊ शकतात. हे बोलायच्या भाषा झाल्या मित्रांनो, पण ऍक्च्युअल परिस्थिती काय हे माहित नाही. आणि त्यामध्ये रणजित कासले करत असलेले आरोप हे खरे असू शकतात अशी शंका स्वतः करुणा मुंडेंनी सांगितली. कारण करुणा मुंडे यांनी 20-22 वर्ष धनंजय मुंडेंशी संसार केलेला आहे. त्यातल्या 2-4 वर्षात त्यांच्यात वितुष्ट आलेले आहे. पण त्यांनी सांगितले की मला त्यांना पूर्ण कल्पना आहे की घरामध्ये काय चालतं. मग खरंच वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो का? आणि जर झाला तर ते कुणावर येऊ शकतं? आणि मित्रांनो, आता वाल्मिक कराडच्या सुरक्षेची गरज आहे. फक्त प्रश्न असा पडतोय की त्याच्या बाबतीत जर एवढ्या चर्चा होत आहेत, तर काल सुद्धा अनेक टीव्ही चॅनल्सनी, काल पत्रकारांनी, विचारवंतांनी, तृप्ती देसाई असेल, अंजलीताई दमानी असतील, करुणा मुंडे त्यांनी वारंवार सांगितले की या वाल्मिक कराडला तिथून उचला, वाल्मिक कराडला बीडला ठेवू नका, वाल्मिक कराडला मुंबईच्या आर्थर रोड मध्ये अंडा सेलमध्ये ठेवा, ज्या ठिकाणी कसाबला ठेवलं होतं, ज्या ठिकाणी अनेक मोठे कैदी ठेवले, म्हणजे ज्या ठिकाणी त्याला कुठली भीती राहणार नाही त्याच्या जीवाला. याच्यासाठी काहीतरी आता ठोस पावलं उचलली जातील का? कारण या ज्या वावड्या आहेत, हे जे काही रोज नवीन व्हिडिओ रणजित कासले बाहेर काढून सरकारवर दबाव आणू इच्छितात, मंत्र्यावर दबाव आणू इच्छितात, धनंजय मुंडेवर दबाव आणू इच्छितात का रणजित कासलेला निलंबित केलं त्याचा राग ते डिपार्टमेंटवर काढू शकतात. आणि मीडियाला तर तेवढंच पाहिजे मित्रांनो, मीडियाला तर त्यांना बातम्या खाली हेडलाईन ब्रेकिंग न्यूज टाकायला ते त्यांना पाहिजेच आहे. आणि मग असे रणजित कासले सारखे यांना उचललं तर ते अजून काहीतरी चांगले व्हिडिओ काढून पाठवू शकतात की जेणेकरून यांचा TRP वाढू शकतो. पण यामध्ये काल कुठेतरी आम्हाला असं जाणवलं की रणजित कासलेचं हे अवास्तव धाडस, की ज्यावेळेस रणजित कासले हा मुख्यमंत्र्यावर बोलतोय, देवेंद्र फडणवीसांवर बोलतोय, उपमुख्यमंत्र्यावर बोलतोय, यंत्रणेवर बोलतोय, अधिकाऱ्यावर बोलतोय, मंत्रालयावर ठपका ठेवतोय, ही बाब गंभीर आहे. आणि म्हणून हे कितपत खरं आहे, अजूनही शंका आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये की हे कितपत खरं आहे, हे कसं शक्य आहे, हे शक्य आहे का? मग तो उदाहरण देतोय की ते पोलीस अडकले नाहीत काय एन्काउंटर मध्ये, मग ते एन्काउंटर चुकलं, मग हे एन्काउंटर चुकलं. आता काल परवा त्या मुंबईमध्ये झालेल्या तो गवळी नावाचा, त्याचा सुद्धा आत्महत्या, त्याच्या बाबतीत स्वतःच्या परिवाराने शंका घेतली की हे एन्काउंटर असू शकतंय, की म्हणे 100 किलो वजनाचा तो गवळी असा कसा एका रुमालानं फाशी घेऊन मरू शकतो. मग हे एन्काउंटर ही बात खरी असते का? खरंच सरकारला ज्या ठिकाणी एन्काउंटर करायचे त्याची असं पूर्ण नियोजन असते का? बरं, त्याचं एन्काउंटर कसं करावं हे करण्यासाठी कासले सारख्या एका बीड जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्याला, PSI ला विचारायला सरकार येऊ शकतं का? एवढा कासलेचं नाव मोठं आहे का? एवढा कासले डेरिंगबाज आहे म्हणून याची चर्चा ह्या पोलीस खात्यात आहे का? की ज्या कासलेनं काल संपूर्ण राजकारण ढवळून काढलेलं आहे की मला 50 कोटी रुपयाची ऑफर होती की कितीही मागा पण वाल्मिक कराडला संपवा. हे कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे? मित्रांनो, विषय गंभीर आहे आणि ह्या विषयावर आता काय घडामोडी घडतात, खरंच मुख्यमंत्री ह्याला सिरियस घेतात का? आता असं ऐकण्यात आले काल त्या कासलेवर काहीतरी अॅट्रॉसिटी झालेली आहे, म्हणजे त्या प्रकरणात त्याला काही बोलून घेऊ शकल्या जातं का, त्याची काही चौकशी होऊ शकते का? की रणजित कासले करत असलेले आरोप काल कावत साहेबांनी एका मिनिटात संपवलेले, म्हणजेच त्यांनी त्याला फार काही सिरियस घेतलेलं नाही. अंजलीताई दमानी यांनी सिरियस घेतले नाही. फक्त काल मला एक जाणवलं की ह्या सगळ्या मीडियानी
सगळ्या मीडियाने या कासलेला सिरियस घेतलं आणि वाल्मिकरणाचा इन्काउंटर ही जी बातमी काल दिवसभर चालवली, म्हणून मला तुमच्याशी 2 शब्द बोला वाटलं. मित्रांनो, या बाबतीत तुमचं मत काय? तुम्हाला वाटतं का ही खरं आहे का खोट आहे? मित्रांनो, येस या नो म्हणजे खरं आहे का खोटं आहे? आता तुमच्या प्रतिक्रिया मला ऐकायच्या आहेत, तर नक्कीच आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये मी आपल्या कमेंटची वाट पाहतोय. धन्यवाद मित्रांनो, भेटूया उद्या. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.